भारताला काश्मीर हवाय, पाकिस्तानला देखील काश्मीर हवाय। 1947 साली काश्मीरचा जो राजा होता हरिसिंग, त्याला देखील काश्मीर स्वतंत्र हवा होता। आज आपण काश्मीरच्या नकाशाकडे नीट बघितलं तर यामध्ये जम्मू आहे, काश्मीर आहे, लडाख आहे। याच्यामधल्या इकडच्या भागाला भारत पीओके असं म्हणतो, म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर, पण पाकिस्तान त्याला पीओके म्हणत नाही। या पश्चिमेकडच्या भागाला पाकिस्तान आझाद काश्मीर म्हणतो, पण भारत तसं म्हणत नाही। नकाशातल्या उजव्या बाजूला जो अक्साई चीन दिसतोय तो आहे चीनच्या ताब्यात, त्याला ते अक्साई चीन म्हणतात, पण भारत त्याला तसं म्हणत नाही, भारत त्याला भारतच म्हणतो। आणि या नकाशामध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, त्या तशा का आहेत आणि काश्मीर हा एवढा कॉम्प्लिकेटेड विषय का आहे, हे सगळं पाहण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ करतोय काश्मीरच्या मुद्द्यावर। यामध्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत काश्मीरचा इतिहास, मग पाहणार आहोत थोडाफार काश्मीरचा भूगोल आणि आज 2025 पर्यंत काश्मीरची वाटचाल कशी झाली हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। बृहस्पती आगम नावाच्या ग्रंथात असं म्हटलंय की हिमालयम समारभ्य यावदिंदू सरोवरम तम देवनिर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते, म्हणजे हिमालयापासून सुरू होऊन खाली हिंदी महासागरापर्यंत पसरलेला तो देवांनी निर्माण केलेला देश म्हणजे हिंदुस्थान, म्हणजेच भारत। म्हणजे प्राचीन काळापासून हिमालय हा भारताचाच भाग आहे। आता आपण ज्याला जम्मू, काश्मीर आणि लडाख म्हणतो, हा संपूर्ण भाग पूर्वीच्या काळी मौर्य साम्राज्याचा भाग होता, त्यानंतर तो कुशाण साम्राज्याचा भाग होता। इसवी सनाच्या 5व्या ते 14व्या शतकाच्या दरम्यान तिथं वेगवेगळ्या हिंदू सत्ताधीशांनी राज्य केलं, ज्यामध्ये कारकोटा साम्राज्याच्या काळात जम्मू काश्मीर मधलं हे मार्तंड सूर्य मंदिर बांधलं गेलं, जे आता उद्ध्वस्त अवस्थेत आहे। त्यानंतर 14व्या शतकात तिथे इस्लामी सत्तांचा उदय झाला। 16व्या शतकात काश्मीर मोगलांच्या ताब्यात गेला, तिथून जवळजवळ 1751 पर्यंत तो मोगलांच्याच ताब्यात होता। त्यानंतर अहमदशाह अब्दालीनं काश्मीर आपल्या ताब्यात घेतला। या दुर्राणी साम्राज्याचा पाडाव करून मग शीख राजा रणजित सिंग यानं 1819 साली काश्मीर जिंकून घेतला। हा काश्मीर जिंकून घेण्यामध्ये रणजित सिंहांना काश्मीरच्या डोगरा सरदारांनी मदत केली होती। पण 1846 साली म्हणजे रणजित सिंह यांच्या मृत्यूनंतर साधारण 6 वर्षांनी पंजाबचं हे शीख साम्राज्य ब्रिटिशांनी नष्ट केलं आणि काश्मीर जिंकून घेतला। त्यावेळी काश्मीरचा ताबा या लढाईमध्ये ब्रिटिशांची मदत करणाऱ्या पूर्वीच्या रणजित सिंहाच्या सरदाराला म्हणजेच गुलाब सिंह याला ब्रिटिशांनी देऊन टाकला। या गुलाब सिंगाने ब्रिटिशांना 75 लाख रुपये दिले या काश्मीरच्या राज्यासाठी। अशा पद्धतीनं काश्मीरवर 1846 सालापासून सुरू झाली डोगरा राजपूत घराण्याची सत्ता, जी पुढे जवळजवळ 100 वर्ष टिकली, म्हणजे 1947 पर्यंत। भारत स्वतंत्र होताना या काश्मीरचा राजा होता हरिसिंग। जर तुमच्या लक्षात आलं असेल तर या हरिसिंगाचा पंजोबा म्हणजेच गुलाब सिंग, म्हणजे 1947 ला हा हरिसिंग हा डोगरा राजपूत काश्मीरचा राजा होता। आत्ताचा जम्मू काश्मीर लडाखचा सगळा भाग या हरिसिंगाच्या राज्याचा भाग होता। संपूर्ण देशात स्वातंत्र्याचं त्या काळात वारं वाहत होतं। असं स्वातंत्र्याचं वारं मग काश्मीरमध्ये देखील वाहत होतं। भारतात जसं संस्थानं खालसा करून स्वतंत्र देश एक लोकशाही राष्ट्र निर्माण व्हावं असा प्रयत्न काँग्रेस करत होती, तसाच प्रयत्न काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला नावाचा एक नेता करत होता। तिथं काँग्रेस त्या मनानं वीक होती। 1932 साली या शेख अब्दुल्लानं नॅशनल कॉन्फरन्स नावाचा एक पक्ष निर्माण केला। तो अशी मागणी करत होता की काश्मीरच्या राजाने काश्मीरची सत्ता सोडावी आणि राज्य लोकांच्या ताब्यात करावं। आताचे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री असणाऱ्या उमर अब्दुल्लांचे शेख अब्दुल्ला हे आजोबा। 1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र व्हायची वेळ आली, त्यावेळी या हरिसिंहांचं असं मत होतं की आमच्याकडे इतकं सुंदर प्रदेश आहे, या धर्तीवरचा स्वर्गच आमच्या जवळ आहे, आम्ही आमचं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणार आहोत आणि स्वित्झर्लंड सारखं एखादं महान राष्ट्र आम्ही निर्माण करू शकतो। त्यामुळे ब्रिटिशांनी जाता जाता जे सांगितलं होतं की ज्या संस्थानांना भारतात सामील व्हायचं आहे त्यांनी भारतात सामील व्हावं, ज्यांना पाकिस्तानात जायचं आहे त्यांनी पाकिस्तानात जावं आणि ज्यांना स्वतंत्र व्हायचं आहे त्यांनी स्वतंत्र राहायचा त्या संस्थानाला अधिकार आहे। त्यातला तिसरा पर्याय हरिसिंगांनी निवडला। ते म्हणायला लागले की आम्हाला स्वतंत्र राहायचं आहे। यावेळी म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या वेळी जम्मू काश्मीर लडाख या संपूर्ण भागाच्या लोकसंख्येत मुस्लिमांची लोकसंख्या होती 77%, कारण 14व्या शतकानंतर हा संपूर्ण भाग मुस्लिम सत्ताधीशांच्या ताब्यात कायम राहिलेला होता। मधल्या थोड्याफार काळातली शिखांची सत्ता वगळता त्यामुळे मुस्लिम मेजॉरिटी होती। त्यामुळे जिना यांना असं वाटत होतं की काश्मीर पाकिस्तानात सामील झाला पाहिजे,
पण हरिसिंग त्यासाठी तयार नव्हते. त्यामुळे हरिसिंगांनी जिनांच्या बरोबर म्हणजे पाकिस्तान बरोबर एक स्टँड स्टील अग्रीमेंट केलं, म्हणजे जैसे थे परिस्थिती ठेवली. इथं एक गोष्ट फक्त काश्मीरच्या भूगोलाबद्दल लक्षात ठेवा. भारताच्या बाजूला काश्मीरकडे जाणारे जे रस्ते आहेत ते अगदी सरळ नाहीत. तिथं तीव्र उतार आहेत, डोंगर आहेत किंवा मोठे मोठे पर्वत आहेत आणि ते नैसर्गिक रस्ते नाहीत. आपण आता मागच्या काही वर्षात जम्मूकडून काश्मीरकडे जाणारे रस्ते निर्माण केलेले आहेत. पूर्वी ते अजिबात नव्हते. पूर्वी काश्मीरकडे जायचा नैसर्गिक रस्ता आत्ताच्या पाकिस्तानमधून वळसा घालून जायचा. त्यामुळं पाकिस्तानला काश्मीरमध्ये घुसणं सहज सोपं होतं आणि आजही सहज सोपं आहे. 1947 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान दोन स्वतंत्र देश म्हणून निर्माण झाले, त्यानंतर पूर्वीच्या ब्रिटिशांच्या सैन्यात असणाऱ्या काही सैनिकांनी काश्मीरचा राजाविरोधात, जो आत्ताचा भारताचा पूंछचा इलाका आहे, या एरियामध्ये बंड केलं. काश्मीरच्या राजानं शेतकऱ्यांच्या विरुद्ध लावलेला टॅक्स हा मागं घ्यावा या विरोधात हे बंड होतं. या बंड करणाऱ्यांचं असं म्हणणं होतं की काश्मीरच्या राजानं शेतकऱ्यांच्या विरुद्ध लावलेला टॅक्स राजानं मागं घ्यावा. याच काळात म्हणजे 1947 मध्ये भारतातल्या जम्मूमध्ये हिंदू मुस्लिम दंगली झाल्या. त्यामुळे देखील पाकिस्ताननं या गोष्टीचा फायदा घेतला आणि आपल्या पश्तून जमातींना ऑक्टोबर 1947 मध्ये भारतात घुसवलं. मुझफ्फराबाद, पूंछ, बारामुल्ला अशा अनेक भागातून हे पश्तून भारतात घुसले. यामध्ये आफ्रिदी टोळ्या देखील होत्या. पाकिस्तानकडून हल्ला झाल्यानंतर मग हरिसिंगाला घाम फुटला आणि मग तो भारताकडून मदत मागायला लागला. भारताचे तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल या दोघांनी देखील हरिसिंगाला सांगितलं की अगोदर काश्मीर भारतात विलीन कर, मगच मदत मिळेल. मग एवढे दिवस स्वतंत्र राहण्याची शेखी मिरवणारा हरिसिंग भारतात विलीन व्हायला तयार झाला. पण त्यातही त्यानं 4 अटी आपल्याकडच्या घातल्याच. भारताकडे त्यानं फक्त कम्युनिकेशन्स, डिफेन्स आणि एक्सटर्नल अफेअर्स एवढेच विषय दिले. बाकीचे विषय त्यानं आपल्या राज्याकडे ठेवून घेतले. नेहरूंनी देखील सांगितलं की जे आहे ते ठीक आहे, पुढचं पुढं बघू, पण अगोदर या करारावर सही कर. त्याप्रमाणे 26 ऑक्टोबर 1947 ला काश्मीर भारतात विलीन झालं आणि मग भारतानं आपलं सैन्य काश्मीरमध्ये पोहोचवलं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भारताच्या बाजूनं काश्मीरमध्ये जायला रस्ते किंवा लोहमार्ग अजिबातच नव्हते. त्यामुळं भारताचं सैन्य काश्मीरमध्ये विमान मार्गाने पोहोचलं. भारतीय सैन्यानं या पश्तून टोळ्यांना चांगलाच धडा शिकवला आणि त्यांना हाकलून लावायला सुरुवात केली. शेख अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांनी देखील यामध्ये भारतीय सैन्याला मदत केली, कारण त्यांना देखील काश्मीर पाकिस्तानात न्यायचा नव्हता. भारतीय सैन्य या टोळ्यांना हाकलून लावतच होतं. तेवढ्यात नेहरूंनी एक घोळ केला. हा प्रश्न त्यांनी संयुक्त राष्ट्रात न्यायचं ठरवलं, कारण इथं भारतावरती हल्ला होतोय असं त्यांना संयुक्त राष्ट्रात सांगता येत होतं. याप्रमाणे मग जानेवारी 1948 मध्ये हा प्रश्न संयुक्त राष्ट्रात पोहोचला. संयुक्त राष्ट्राने यामध्ये एक समिती स्थापन केली, युनायटेड नेशन्स कमिशन फॉर इंडिया अँड पाकिस्तान, म्हणजे UNCIP. पण प्रश्न संयुक्त राष्ट्रामध्ये गेल्यामुळे युद्धबंदी करावी लागली आणि ही युद्धबंदी केली गेली तेव्हा अजून जवळजवळ 25 ते 30% काश्मीर पाकिस्तानी टोळ्यांच्याच ताब्यात राहिला होता. पण युद्धबंदी झाल्यामुळे भारताला पुढे जाऊन तो घेता आला नाही. नकाशामध्ये तुम्हाला ही जी लाईन दिसते आहे, या लाईनवरती भारतीय सैन्य येऊन थांबलं होतं. म्हणजे श्रीनगर वगैरे महत्वाची शहरं भारतानं आपल्या ताब्यात घेतली आणि या लाईनवरती आपण येऊन थांबलो. या लाईनला तेव्हा सीज फायर लाईन असं म्हणायचे. म्हणजे या लाईनवरती युद्धबंदी झाली, ती लाईन म्हणजे सीज फायर लाईन. या लाईनच्या पलीकडचा हा भाग खरं तर काश्मीरचाच भाग आहे. म्हणजे त्याच्यावरचा ताबा पाकिस्तानकडे राहिला असला तरी तो भारताचाच भाग होता. भारत या भागाला म्हणूनच पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणजे पाकिस्ताननं अवैधरित्या बळकावलेला काश्मीरचा भाग म्हणून ओळखतो. पण पाकिस्ताननं आत्ताच काही वर्षापूर्वी या भागाला स्वतंत्र 5वं राज्य म्हणून मान्यता दिलेली आहे. या गिलगिट बाल्टिस्तानच्या भागाला पाकिस्तानच म्हणतो, पण हा पाकिस्तानचा मुळात भागच नाही, तो भारताचा भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पूंछ, राजौरी, बारामुलाच्या पलीकडचा जो पश्चिमेचा हा जो भाग दिसतोय नकाशामध्ये, इथं पाकिस्ताननं 1947-48 मध्येच घाईघाईनं एक हंगामी राज्य निर्माण केलं आणि त्याला नाव दिलं आझाद काश्मीर. पाकिस्तान याला जरी आझाद काश्मीर म्हणत असलं तरी तो देखील भारताचाच भाग आहे आणि भारताला तो अजून देखील हवा आहे. भारत आपल्या नकाशामध्ये हा संपूर्ण भाग दाखवतो. म्हणजे ज्याला पाकिस्तान आझाद काश्मीर म्हणतोय तो, त्याला POK म्हणजे आपण पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणतो तो, आणि तिसरा अक्साई चीनचा भाग
त्याच्याकडे मी थोड्या वेळात येतो. पुढे 1972 साली म्हणजे 1971च्या युद्धात भारतानं पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर इंदिरा गांधी आणि झुल्फिकार अली भुट्टो यांच्यामध्ये एक शिमला करार झाला. या शिमला करारात या सीज फायर लाईनलाच लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे LOC म्हणून मान्यता देण्यात आली. पण याच्या पलीकडचा भाग देखील मगाशी म्हटल्याप्रमाणे भारताचाच आहे हे लक्षात ठेवा. मग संयुक्त राष्ट्रानं काय केलं तर संयुक्त राष्ट्रानं एक रिझोल्युशन पास केलं, रिझोल्युशन 47, आणि 3 सूचना केल्या. या 3 सूचना कॉन्सिक्वेन्शियल आणि नॉन बाइंडिंग होत्या. म्हणजे यातली एक सूचना मान्य झाली तर दुसरी मान्य झाली तर तिसरी, म्हणजेच कॉन्सिक्वेन्शियल, आणि नॉन बाइंडिंग म्हणजे यातली कुठलीही सूचना कंपल्सरी नव्हती. यामध्ये पहिली सूचना अशी होती की पाकिस्ताननं या POK मध्ये आणि आझाद काश्मीर या भागातून आपल्या सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना आणि आपल्या सगळ्या टोळ्यांना बाहेर काढावं. दुसरी सूचना होती की भारतानं काश्मीरमध्ये ठेवलेली आपली सेना मागे घ्यावी आणि किरकोळ सैन्य तिथं ठेवावं, म्हणजे जेवढं कायदा आणि सुव्यवस्थेसाठी गरजेचं आहे तेवढं. तिसरं, काश्मीरमध्ये तिथल्या लोकांना कुठं राहायचं आहे, भारतात की पाकिस्तानात, याची चाचणी करण्यासाठी एक जनमत चाचणी घेण्यात यावी. यातल्या पहिल्या गोष्टीसाठी म्हणजे आपल्या लोकांना त्या भागातून परत काढून घेण्यासाठी पाकिस्तान तयारच झाला नाही. त्यामुळं पुढच्या गोष्टी घडल्याच नाहीत, कारण मुळातच हे रिझोल्युशन जे पास केलं होतं ते मगाशी म्हटल्याप्रमाणे कॉन्सिक्वेन्शियल होतं. पहिली सूचना मान्य झाली तरच पुढच्या होणार होत्या. 1947ला काश्मीर भारताचा भाग झाल्यानंतर राजा हरिसिंगानं मग काश्मीर सोडलं. शेख अब्दुल्ला यालाच काश्मीरचं राज्य चालवण्यासाठी त्याच्या ताब्यात देण्यात आलं. पुढे हाच शेख अब्दुल्ला काश्मीरचा पंतप्रधान झाला, म्हणजेच मुख्यमंत्री झाला. तिथं तेव्हा मुख्यमंत्र्याला पंतप्रधान म्हणायची पद्धत होती. काश्मीरचं वेगळेपण जपण्यासाठी भारतीय संविधानानं 370व कलम भारतीय संविधानात घातलं, ज्यामुळं काश्मीरच्या विधानसभेला भारतातल्या कुठल्याही विधानसभेला नव्हते इतक्या मोठ्या प्रमाणावर अधिकार देण्यात आले. पण ते आता संविधानातून काढलेलं असल्यामुळं आपण त्याची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करायला नको. पण पुढच्या काळात अब्दुल्लांचं मन नेहमीच भारत, पाकिस्तान आणि स्वतंत्र राहणे या 3 गोष्टींमध्ये डुलत असायचं. त्यामुळे 1953 मध्ये नेहरूंनी शेख अब्दुल्लांना अटक केली आणि ते नेहरूंच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1964 पर्यंत अब्दुल्ला कैदेतच होते. पुढे 1974 मध्ये इंदिरा गांधी आणि शेख अब्दुल्ला यांच्यात एक करार झाला. त्यानंतर शेख अब्दुल्लांनी काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेण्याचा आग्रह सोडून दिला. त्यानंतर शेख अब्दुल्ला मरेपर्यंत काश्मीरचे मुख्यमंत्री राहिले. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा फारुख अब्दुल्ला आणि सध्याचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यापर्यंत काश्मीरमध्ये या घराण्याची थोड्याफार फरकानं सत्ता कायम आहे. सुरुवातीला झालेली ही संयुक्त राष्ट्राची चूक नंतरच्या काळात भारतानं सुधारली आणि 1972च्या शिमला करारात भारत आणि पाकिस्तान या दोघांनी देखील असं मान्य केलं की काश्मीरचा मुद्दा आम्ही स्वतः मिटवू. तिसऱ्या कुठल्याही राष्ट्रानं किंवा संघटनेनं याच्यामध्ये दखल द्यायचं कारण नाही. सध्या पाकिस्तान जे म्हणतंय की आम्ही शिमला करार मानणार नाही, तो हाच करार. त्यानंतर पुढच्या काळात 1962 साली भारत आणि चीन यांच्यामध्ये जे युद्ध झालं, या युद्धामध्ये भारताचा नामुष्कीजनक पराभव झाला. यामध्ये चीनचं सैन्य भारतात जिथपर्यंत घुसलं होतं तो भाग चीननं आपल्या ताब्यात ठेवला. इकडच्या बाजूला अरुणाचल प्रदेशमध्ये जे सैन्य घुसलेलं ते त्यांनी मागं घेतलं. पण काश्मीरमध्ये जो भाग त्यांनी बळकावला तो कायमचाच. या भागाला अक्साई चीन असं म्हणतात. इथं देखील हा अक्साई चीनचा भाग हा भारताचाच भाग आहे. पण सध्या भारत आणि चीन यांचं सैन्य एकमेकांच्या समोर ज्या रेषेवर उभा आहे त्या रेषेला म्हणतात LAC म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. आता त्याच्याशिवाय या नकाशामध्ये तुम्हाला आणखी एक जो हा भाग दिसतोय हा भाग आहे ट्रान्स काराकोरम ट्रॅक्ट म्हणजे शक्सगाम व्हॅली. हा भाग 1963 मध्ये पाकिस्ताननं चीनला देऊन टाकला म्हणजे काय, चीनचा या भागावर दावा होता. पाकिस्तानने हा भाग जर चीनला दिला नसता तर चीनने तो हिसकावून घेतला असता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या LOC जवळ जो एक सियाचीन ग्लेशियर आहे म्हणजे एक बर्फाची नदी आहे, या सियाचीन ग्लेशियरचा ताबा पाकिस्तान घेणार आहे असं भारताला 1984 साली कळलं. तेव्हा भारताने जलद हालचाल करून 1984 मध्येच या सियाचीन ग्लेशियरचा ताबा घेतला. त्यामुळं सियाचीन ग्लेशियर सध्या भारताच्या ताब्यात आहे. ही जगातली सर्वात उंच असणारी युद्धभूमी आहे. 1999चं कारगिल युद्ध जे झालं त्यामध्ये देखील सियाचीन ग्लेशियर पाकिस्ताननं आपल्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला होता, जो भारतानं हाणून पाडला. काश्मीरचं एकूण क्षेत्रफळ 2,22,000 चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी 78,000 चौरस किलोमीटरचा एरिया
पाकिस्तानच्या ताब्यात आहे, 37,000 चौरस किलोमीटरचा एरिया चीनच्या ताब्यात आहे आणि उरलेला 60% भागच सध्या भारताच्या ताब्यात आहे. म्हणजे 40% काश्मीरचा भाग भारताला पाकिस्तान आणि चीन बरोबर युद्ध करून किंवा इतर कुठल्या तरी मार्गाने मिळवावा लागणार आहे. मग सध्याची परिस्थिती काय आहे? तर सध्या भारत संपूर्ण जम्मू काश्मीर लडाख या संपूर्ण भागावर आपला दावा सांगतो. जो भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे, मग तो POK असेल, आझाद काश्मीर असेल, अक्साई चीन असेल किंवा शक्सगाम व्हॅली असेल, तो संपूर्ण भाग भारत आपल्या नकाशात दाखवतो. तो भाग जरी भारताच्या आज प्रत्यक्ष ताब्यात नसला तरी भारतानं अनेक वेळा जगातल्या वेगवेगळ्या स्टेजेसवरती आपला हा सगळा भाग परत मिळवण्याचा इरादा बोलून दाखवलेला आहे. बऱ्याच वेळेला अनावधानाने POKचा उल्लेख पाकिस्तान असा भारतातले अनेक बडे पत्रकार किंवा न्यूज चॅनलवरचे पत्रकार देखील करत असतात. त्यावेळी तुम्ही त्यांच्या या अज्ञानाला बळी पडू नका. तुम्ही त्यांची ही चूक पकडून दाखवा. कारण गिलगिट बाल्टिस्तान असेल किंवा तथाकथित आझाद काश्मीरमधलं मुझफ्फराबाद असेल, तो संपूर्ण भारताचाच भाग आहे. तो पाकिस्तान कंट्रोल्ड काश्मीर आहे, म्हणजे पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीर आहे, तो पाकिस्तान नाही आहे. हे तुमच्या लक्षात राहू दे. काश्मीरचा मुद्दा जो कॉम्प्लिकेटेड आहे, आपण अनेक वेळा काश्मीर इश्यू म्हणतो. आपण मागच्या अनेक वर्षात ऐकत आलोय, नेहरूंच्या तोंडी ऐकत आलोय, इंदिरा गांधींच्या तोंडी ऐकत आलोय, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींच्या तोंडी ऐकलंय आणि आता अगदी नरेंद्र मोदींच्या पर्यंत आपण ऐकतोय की काश्मीरचा मुद्दा आणि काश्मीरच्या मुद्द्यावरती भारत पाकिस्तान चर्चा वगैरे. तर मला असं वाटतं की आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला काश्मीरचा प्रश्न नेमका काय आहे ते समजलं असेल. तुम्हाला जर ते समजलं असेल तर फक्त तुम्हाला या मुद्द्यावर काय वाटतं किंवा तुम्हाला काय समजलं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. म्हणजे किती लोकांना आम्ही ही गोष्ट समजून सांगू शकलोय ही आम्हाला देखील कळेल. दुसरी गोष्ट, या व्हिडिओला लाईक जरूर करा. तुम्ही या व्हिडिओला लाईक केल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचेल, जास्तीत जास्त लोक तो बघतील आणि हा प्रश्न व्यवस्थितरित्या समजेल. हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा.